नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ई श्रम कार्ड अपडेट कसं करायचं। हा मित्रांनो, ज्यांनी ई श्रम कार्ड गेल्या वर्षी काढले होते किंवा आता काढून घेतले असतील त्यांना ई श्रम कार्ड अपडेट जर करायचं असेल तर ते कशा प्रकारे करायचं याविषयीची A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, ई श्रम कार्डची KYC देखील करावयास सांगत आहेत। ती KYC देखील कशा प्रकारे करता येईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा, घंटी बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला गूगल वरती यायचं आहे। गूगल वरती आल्याच्या नंतर ई श्रम कार्ड असं टाइप करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक नवीन इंटरफेस येईल। 1 नंबरला ई श्रम कार्ड होम असं दिसून येत आहे तुम्हाला। त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर एक नवा इंटरफेस दिसून येईल मित्रांनो। उजव्या साईडला रजिस्टर्ड ऑन ई श्रम कार्ड म्हणजे नवीन श्रम कार्ड करण्यासाठी आणि त्याखालीच अपडेटचं ऑप्शन दिलेलं आहे। त्या अपडेटच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर UN नंबर तुम्हाला टाका म्हणून सांगेल, परंतु आपल्याला अपडेट प्रोफाइल युजिंग आधार बेसनं करायची आहे, त्यामुळे आधार बेसवर क्लिक करायचं। आधार मोबाईलला लिंक असलेला नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। OTP सेंड झाल्याच्या नंतर तुमच्या आधार लिंक मोबाईलवर OTP येईल। तो OTP तुम्हाला एंटर करायचा आणि सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आधार नंबर त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे, कारण आपण आधार नंबर यूज करून ई श्रम कार्ड अपडेट करत आहोत। त्यानंतर OTP या बटनवर क्लिक करायचं आहे आणि कॅप्चा टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। इथे कॅप्चा एक वेळा चुकलेला आहे मित्रांनो, त्यानंतर परत एक वेळा मी टाकून घेतो कॅप्चा। कॅप्चा टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे आपल्याला। मित्रांनो, इथं आधार लिंक्ड मोबाईल नंबर यावर OTP गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे, टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट या बटनवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। चला तर मग OTP टाकून घेऊया आपण आणि व्हॅलिडेट यावर क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता युअर पर्सनल पर्टिक्युलर्स ॲज पर आधार या ठिकाणी आलेला आहे। ई श्रम कार्डचं एक डायलॉग बॉक्स दिलेला आहे ते छोटासा, त्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही ई श्रमची सर्व माहिती डिलीट करण्यास होकार देतात असं एक मानल्या जाईल त्या ठिकाणी, त्यामुळे त्याला काही करायचं नाही। अपडेट KYC इन्फॉर्मेशन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर असे 3 ऑप्शन दिसून येतील, अपडेट प्रोफाइल, डाउनलोड UN कार्ड आणि फाइंड एलिजिबल सेम। 1 नंबरवर अपडेट प्रोफाइलवर क्लिक केल्याच्या नंतर या 6 देखील पॉइंट्स तुम्हाला अपडेट करून घ्यायचे आहेत। एकाएकाने क्लिक करून माहिती चेक करून घ्यायची, कुठे चुकलेलं आहे, काही राहिलेलं आहे भरायचं तर अपडेट करत राहायचं आहे। अशा प्रकारे अपडेट करत राहायचं मित्रांनो। त्यानंतर ॲड्रेस हे देखील तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर 3रा पॉइंट एज्युकेशन अँड इन्कम, त्यावर क्लिक करून तुम्हाला ते देखील अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर 4था पॉइंट असणार आहे तिथं ऑक्युपेशन अँड स्किल, त्यावर क्लिक करून देखील ते अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर 5वा पॉइंट आहे बँक अकाउंट डिटेल्स, त्यावर देखील क्लिक करून तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं आहे। नवीन टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, अन्यथा तोच राहू द्यायचा असेल तर तो देखील राहू शकता अकाउंट नंबर। आणि शेवटी प्रोफाइल
पाहण्याकरिता तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे प्रिव्ह्यू. तो प्रिव्ह्यू तुम्ही पाहून प्रिंट देखील घेऊ शकता किंवा जशाल तसं देखील देऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ई श्रम कार्ड अपडेट केलेला आहे. या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. शेवटी पुन्हा एकदा सांगत आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.